बिग बॉस राम राम, लव यू. राम राम. बिग बॉस दरवर्षी तुमचा आशीर्वाद माझ्यावर असतो. दरवर्षी नवीन नवीन गोष्टी माझ्या लाईफमध्ये होतात. ते फक्त आणि फक्त तुमच्यावर. लोक म्हणतात कधी कधी प्रोड्युसर डिरेक्टरचा हात असायला पाहिजे. माझ्यावर बिग बॉस मराठीचा बिग बॉसचा हात आहे. शिव, माझी अनेक मुलं आहेत, पण शिव ठाकरे माझा लाडका मुलगा आहे. खूप धन्यवाद, लव यू. अनुश्री, मी तुला सांगते, इथून बाहेर पडशील ना तेव्हा तू सगळ्यात जास्त हे घर मिस करशील. तू तुझ्या मम्माला इतकं प्राऊड फील करवतेस. तुझ्यासारखी मुलगी असेल तर कोणी म्हणणार नाही की घरामध्ये फक्त मुलगाच कुलदीपक असतो. ही अशी मुलगी असली ना धाकड बिनधास्त, म्हणजे 100 पोरांच्या बरोबरीने ही पोरगी आहे, ही पोरगी आहे. What was the toughest thing here? So, एकमेकांना झेलणं. इथे भांडले आणि थोड्या वेळ 5 मिनिटांनी गेले आणि तिकडे तो पण बसलाय, ती पण बसले आणि मी पण बसले, तोंड बघायचे. पण तन्वी, हाच आहे ना या घरातला बिगेस्ट लेसन आहे की जेव्हा तुमचा एखाद्याची मनमुटाव होतो ना, पण जर आपल्याला संधी मिळाली आणि ती व्यक्ती जर आपल्या आसपासच असली ना, तर तो मनमुटाव जातो निघून. सो ती पॉझिटिव्हिटी या घरात मिळते खूप आणि शिकवते तुम्हाला. आणि इथे जे आहे बिग बॉस मराठीच्या घरात ते फक्त एका माणसामुळे आहे, तो आहे शिव ठाकरे. याची ना एक गोष्ट सांगतो. तर याचं ना एक स्वप्न होतं त्याचं, जे हिंदीमध्ये अर्धवट राहिलं होतं. कोविडमुळे एक्झिट झाली होती. तो ते स्वप्न पूर्ण करायचं, ती जर्नी पूर्ण करायची. तुझी दिसली ती जर्नीमध्ये आग हो गया रे. जेव्हापर्यंत तुम्ही ते लाईट बंद नाही करत आणि स्टेजवर उभं झाल्यानंतर तेव्हा म्हणा हो गया. हा